विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला प्रॉब्लेम रीड करून दाखवतो. पहा प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण त्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीला मी प्रॉब्लेम मध्ये रीड करतो. प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे, हा आपला 4 नंबरचा प्रॉब्लेम आहे. यामध्ये सांगितलेलं आहे, द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ साई लिमिटेड. बॅलन्स शीट कोणाचं दिलेलं आहे? साई लिमिटेडचं दिलेलं आहे. 31 मार्च 2020 चं बॅलन्स शीट आहे. लायबिलिटी साईडला पहा काय दिलेलं आहे. शेअर कॅपिटल 16,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच असं दिलेलं आहे 16 लाखाचं. 6% डिबेंचर दिलेले आहेत 6 लाख. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहेत 1,60,000चे. अशी लायबिलिटी साईड दिलेली आहे 23,60,000चे. आणि ऍसेट साईडला गुडविल दिलेलं आहे 2,40,000चं. ही जी गुडविल आहे ही आपली काय आहे? इंटेन्जिबल ऍसेट आहे, म्हणजे ती अदृश्य स्वरूपातली ऍसेट आहे. तिला आपण पाहू शकत नाही, पण ती प्रत्यक्षात आहे. बिल्डिंग आहे 8,60,000ची. प्लांट अँड मशिनरी आहे 7,40,000ची. पेटंट्स आहे 1 लाख. स्टॉक इन ट्रेड 1,60,000. डेटर्स 90,000. कॅश 2,000चे आहे. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा जो आहे तो आला आपण लॉस म्हणणार आहोत, कारण हा ऍसेट साईडला दिलेला आहे. तो आहे 1,68,000. नंतर खाली ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलं ते पाहू. द कंपनी इज नॉट गेटिंग वेल, म्हणजे कंपनी व्यवस्थित चालत नाहीये. ड्यू टू हेवी लॉसेस, कंपनीला लॉसेस आहेत. पाहिजे ऍसेट साईडला लॉस दिसतोय, म्हणजे कंपनीला लॉसेस आहेत. अँड द फॉलोइंग स्कीम ऑफ रिकन्स्ट्रक्शन वेअर ऍक्सेप्टेड बाय ऑल. आणि खालील जी काही स्कीम दिसते रिकन्स्ट्रक्शनची ते ऍक्सेप्ट केलेली आहे सगळ्यांनीच. काय स्कीम आहे ती एक आपण पहिल्यांदा पाहू. पहिले काय सांगितलेलं, इच इक्विटी शेअर शॅल बी सब डिवायडेड इनटू इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. आता लक्षात घ्या, सब डिवायडेड झालेले आहेत इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर जर तुम्ही पाहिले तर इथे पहा काय सांगितलं होते, 16,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. इथे इक्विटी शेअरची किंमत किती आहे? ₹100 आहे असं सांगितलेलं आहे. किती आहे? तर ₹100 आहे. आता ही ₹100 जी किंमत दिसतीये ती आता सब डिवायडेड होऊन ती किती झालेली आहे? ₹10 करायला झालेली आहे, किंवा त्याला मान्यता पण दिलेली आहे, ₹10 झालेले आहे. कॅपिटल मध्ये काय चेंज झालंय का? कॅपिटल 16 लाखच राहणार आहे. फक्त जे 16,000 शेअर्स होते त्यांची किंमत ₹100 होती, ती आता किती झालेली आहे? ₹10 झालेली आहे. म्हणजे ₹100चं शेअर्स आता ₹10 झालेलं आहे. फक्त नंबर ऑफ शेअर्स काय होणार आहेत? वाढणार आहेत. त्यामुळे कॅपिटल तेवढंच राहणार आहे. याची आपण पाहणार आहे जनरल एंट्री करत असताना एंट्री कशी करायची ती नंतर आपण ते पाहू. नंतर पहा काय सांगितलेलं आहे. आफ्टर सब डिव्हिजन each equity shareholder will surrender 50% of his shareholding. आता ह्यांचे जेव्हा सब डिव्हायजेशन झालं, म्हणजेच काय झालेलं आहे, 100चा शेअर्स ₹10 झाल्यानंतर त्यांची जी व्हॅल्यू आहे नंबर ऑफ शेअर्स याची आता आपल्याला इथं दिसतात 16,000. ते 16,000 होणार नाही, ते काय होणार आहे? चेंज होणार आहे. काय चेंज होणार आहे? कारण यांची 16,000 शेअर जे आहे त्यांची किंमत 100 आहे आणि तो ₹10 झाल्यानंतर ते किती होतील? आपले 1,60,000 होतील. आता हे सब डिव्हिजन झाल्यानंतर काय सांगितलेलं आहे की आफ्टर सब डिव्हिजन इच इक्विटी शेअर होल्डर विल सरेंडर 50% ऑफ हिज शेअर होल्डिंग्स. त्याचे काय जाणार आहेत? 50% ते शेअर्स काय करणार आहेत? सरेंडर करणार आहेत, म्हणजे कंपनीला परत देऊन टाकणार आहेत. मग किती शेअर्स ते परत करतील? तर आता आपण पाहिलं की त्यांचे नंबर ऑफ शेअर्स किती झालेले आहेत? 1,60,000 झालेले आहेत. त्याच्या 50% म्हणजे किती येतील? 80,000. काय सांगितलं? समजतंय सगळ्यांना? 1,60,000 जे शेअर्स होते नंबर ऑफ शेअर्स, आता त्यांचं सब डिव्हिजन झाल्यानंतर ते शेअर झालेले आहेत 1,60,000. आधी होते 16,000, ते आता झाले 1,60,000. आणि 1,60,000 झाल्यानंतर त्यातले 50% म्हणजे 80,000 शेअर्स काय केलेले आहेत? सरेंडर केलेले आहेत. कंपनीला त्यांनी देऊन टाकलेले आहेत, परत देऊन टाकलेले शेअर होल्डरने. तर त्याची सुद्धा आपल्याला एक एंट्री करावी लागणार आहे. आधी सब डिव्हिजनची एक एंट्री करणार आपण, त्याच्यानंतर हे सरेंडर केल्याची 2 नंबरची एंट्री करणार. एंट्री करायच्या वेळेस आपण पाहू कशा करायच्या ते. फक्त आधी आपण ऍडजस्टमेंट समजून घेऊया. इथे आपण सब डिव्हिजनची एक करणार आणि नंतर जे सरेंडर शेअर्स करणार त्याची दुसरी एंट्री करणार. त्यानंतर पुढे पाहू. 3 नंबरला काय सांगितलेलं पहा. डिबेंचर होल्डर टोटल क्लेम टू बी रिड्यूस टू ₹3,60,000 and these would be satisfied by issuing them share surrender. आधी ह्या ऍडजस्टमेंटचा अर्थ समजून घेऊ आपण. ऍडजस्टमेंटचा अर्थ काय सांगितलेला आहे की डिबेंचर होल्डर टोटल क्लेम. डिबेंचर होल्डरला टोटल आपल्याला द्यायचे किती? तर ₹6 लाख द्यायचे आहेत, ₹6 लाख द्यायचे आहेत.
आता हे जे 6 लाख रुपये द्यायचे आहेत ना, तर त्याच्या बाबतीत काय सांगितलेलं टू बी रिड्यूस टू. त्यांनी त्यांचा जो क्लेम आहे तो रिड्यूस केला. कितीपर्यंत रिड्यूस केला? 3,60,000 पर्यंत त्यांनी रिड्यूस केला. म्हणजे ते म्हणतात आहे, की आम्हाला 3,60,000च द्या. 3,60,000 द्या. पण ते कसे द्या? असे म्हणतात आहे पहा पुढे काय सांगितलेलं आहे. अँड दिस वुड बी सॅटिस्फाय बाय इश्यूइंग देम द शेअर सरेंडर. जे शेअर सरेंडर केलेले आहेत कंपनीला ते म्हणतात आहे, की ते आम्हाला द्या. मग ते द्या. कितीचे द्या? 3,60,000चे ते शेअर्स द्या असं म्हणतात आहे. तर आता या जे स्टेटमेंट आहे, ही जी ॲडजस्टमेंट आहे त्याचे 2 आपल्याला एंट्र्या कराव्या लागणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा पहा ते काय म्हणतात आहे, की आता आम्हाला डिबेंचर्स नकोयत. डिबेंचर्स नकोयत म्हणजे 6चे 6 लाख रुपये आपल्याला काय करायचे? कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर करायचे. म्हणजे त्यांचा हक्क आता ते नको म्हणतात आहे. आम्हाला डिबेंचर्स नकोयत. नकोयत म्हटल्यानंतर त्याची एक एंट्री करणार आपण. म्हणजे ते शेअर्स डिबेंचर्स त्यांनी काय केलेले आहेत? ते म्हणतात आहे, की आता आम्हाला नको, तो क्लेम नको. डिबेंचर्स नकोच म्हणतात आहे. म्हणून त्याची एक एंट्री करणार. आणि नंतर ते म्हणतात आहे, की त्याच्या बदल्यात आम्हाला काय द्या? तर सरेंडर शेअर्स जे केलेले आहेत ते सरेंडर शेअर्स द्या. किती किमतीचे? तर 3,60,000चे सरेंडर शेअर्स द्या. मग ती 3,60,000चे जे सरेंडर शेअर्स द्यायचे आहेत त्याची आपल्याला दुसरी एंट्री करावी लागणार आहे. अशा आपल्याला ह्या 3 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये 2 एंट्र्या कराव्या लागणार आहेत. त्या आपण एंट्र्यांच्या वेळेस पाहू कशा करायच्या त्या. 4 नंबरची ॲडजस्टमेंट पहा काय सांगितलेली. द क्लेम ऑफ क्रेडिटर शाल बी रिड्यूस बाय 20%. क्रेडिटर्स किती आहेत? 1,60,000चे क्रेडिटर्स आहेत. त्यांचा क्लेम ते काय म्हणतात आहे, की रिड्यूस करा. त्यातले पैसे आम्हाला 20% देऊ नका. देऊ नका हा आपला काय आहे? फायदा आहे. 20%. 1,60,000चे 20% जर काढले तर ते किती येतील? 32,000 रुपये येतील. 32,000. हे 32,000 रुपये ते देऊ नका म्हणतात आहे आम्हाला. तेवढा आपला फायदा होणार आहे. तेवढा फायदा आपल्याला काय करावं लागणार आहे? कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ट्रान्सफर करावा लागणार आहे. नेक्स्ट पुढे काय म्हटलेलं आहे पहा 5 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये. आउट ऑफ द बॅलन्स अवेलेबल. एवढं सगळं काही करून जो काही बॅलन्स आपल्याकडे शिल्लक होईल म्हणजेच आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंटला तो ट्रान्सफर करणार आहोत. जो ट्रान्सफर केल्यानंतर जो काही बॅलन्स शिल्लक राहील किंवा जो कॅपिटल रिडक्शन अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार त्याच्यावरती जो काही बॅलन्स तयार होईल. द कंपनी डिसाइडेड टू राईट ऑफ. तर कंपनीने असे डिसाईड केलेले त्या बॅलन्स मधून काय करायचं? राईट ऑफ करायचं. काय राईट ऑफ करायचं? गुडविल. गुडविल राईट ऑफ करायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट राईट ऑफ करायचा म्हणजे जो लॉस दिसतोय तो लॉस राईट ऑफ करायचा. अँड पेटंट्स कम्प्लिटली. पेटंट सुद्धा पूर्णपणे राईट ऑफ करायला सांगितलेले, काढून टाकायला सांगितलेले. ते ऍसेट साईडला दिसणार नाहीत. म्हणजेच काढून टाकायला सांगितलेले आहेत. अँड आणखीन परत पुढे काय म्हणलेलं आहे? मशिनरी बाय रुपीज 4,50,000 आणि मशिनरी जे दिसतंय 4,50,000ची ती सुद्धा राईट ऑफ करायला सांगितलेली, कमी करायला सांगितलेले आहे. पहा मी तुम्हाला इथं दाखवून देतो की गुडविल जे दिसतंय आपल्याला ते गुडविल म्हणजेच एकच मिनिट. गुडविल 2,40,000चं. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस 1,68,000चा आणि पेटन्स 1,00,000चं आणि जे प्लांट अँड मशिनरीला काय सांगितलेलं आहे तर इथं सांगितलेलं आहे की इथं मी लिहितो 4,50,000 राईट ऑफ करायला सांगितलेलं आहे. तेवढं कमी करायला सांगितलेलं आहे. 7,40,000तून 4,50,000 कमी करायला सांगितलेले आहे. तर हे जे काय आपण राईट ऑफ करणार आहोत ह्या अमाऊंट त्या अमाऊंटची आपल्याला आणखीन एक जनरल एंट्री करावी लागणार आहे. त्याची एक जनरल एंट्री करणार आपण. नेक्स्ट शेअर सरेंडर अँड नॉट रिइश्यूड शाल बी कॅन्सल. इथे आपण 80,000 शेअर्स काय केलेले होते? सरेंडर केले होते. त्यापैकी 3,60,000चे आपण शेअर्स डिबेंचर्स वाल्यांना देणार आहोत. ते झाल्यानंतर जर काही शेअर शिल्लक असतील, शेअर सरेंडर अँड नॉट रिइश्यूड. सरेंडर शेअर्स केलेले आणि ते आपण इश्यू केलेले नाहीयेत. असे जेवढे काही शेअर्स असतील ते सगळे शेअर्स काय करायला सांगितलेले? कॅन्सल करायला सांगितलेले आहेत. त्याची एक आपल्याला जनरल एंट्री करावी लागेल. नंतर खाली काय सांगितलेले बघा. गिव्ह द जनरल एंट्रीज अबाव अँड प्रिपेअर द रिवाइज बॅलन्स शीट. या सगळ्यांचे जनरल एंट्री तयार करा आणि एक नवीन बॅलन्स शीट तयार करा जे नवीन फॉर्म मध्ये असेल. तर आता आपण हे पाहू की याचा प्रॉब्लेमच्या जनरल एंट्रीज काय होतील. तुम्ही आधी जनरल एंट्रीचा फॉर्मॅट आखून घेतलेला असेल. तो आखून घेतल्यानंतरचा आपण एंट्री काय होणार आहेत ते पाहू. एक एक ऍडजस्टमेंट पाहू आणि त्या एक एक ऍडजस्टमेंटच्या काय एंट्री झालेल्या आहेत तेही पाहून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा पहा. Each equity share shall be subdivided into equity shares of ₹10 each. फक्त त्यांचं सब डिव्हिजन झालेलं आहे. सब डिवाइडेड केलेलं आहे. 100चा शेअर 10 रुपयाला केलेला आहे. याची एंट्री करायची झाली तर त्याची आपण एंट्री काय करणार आहोत तर लक्षात घ्या एंट्री करणार आहोत
सगळ्यांनी एंट्री पाहून घ्या कशी करायची. डेट मध्ये टाकायची 31 मार्च 2020. 31 मार्च 2020. एक नंबर इक्विटी आधी पहिल्यांदा तुम्ही हे लिहिलेलं असेल, जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ साई लिमिटेड 31 मार्च 2020. इथं वरती तारीख लिहिलेली असेल तरी सुद्धा चालते. इथे टाकली. एक नंबर एंट्री समजून घ्या काय करायचे आहे. पहिली एंट्री करणार आहोत आपण इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. कंसात लिहायचं ₹100. ₹100 का? कारण पहिला शेअर 100 रुपयाचा होता म्हणून इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 100 रुपये. सगळे जेवढं काय आहे तेवढंच हे 16 लाख रुपये. 16 lakh 16 लाख रुपये. टू इक्विटी शेअर कॅपिटल इथे पण काय म्हणायचंय, टू इक्विटी शेअर कॅपिटलच म्हणायचंय. पण याची फेस व्हॅल्यू किती होती 100, जे आता किती झालेले आहे ₹10. कंसात फक्त काय म्हणायचं ₹10 आणि अमाऊंट किती 16 lakhच 16 लाखच. आणि नॅरेशन मध्ये म्हणायचं being equity shares of ₹100 is subdivided into ₹10 each. पहा काय म्हटलेलं आहे आपण इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट कंसात ₹100. 100 कुठनं घेतलेलं आहे कारण जुनी शेअरची व्हॅल्यू होती 100. 16 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल 10 रुपये ही नवीन व्हॅल्यू झाली सब डिवायडेड केल्यानंतरची 16 लाख. आणि नॅरेशन बिंग इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच सब डिवायडेड इंटू ₹10 इच. आणि त्याच्यानंतर एक रेष मारून घेणार. पहिली एंट्री आपण केलेली आहे. पहिली एंट्री ह्या सब डिव्हिजनची झालेली आहे. 16 लाखाचंच 16 लाखालाच दिलं, पण आधी 100चा होता तो आता कितीचा झाला तर 10 रुपयाचा झाला. अशा प्रकारे आपण ही एंट्री केलेली आहे. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 16 लाख, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 16 लाख पण कंसात 10. आणि नॅरेशन मध्ये बिंग इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच सब डिवायडेड इंटू ₹10 इच. परत पाहू दुसरी. आफ्टर सब डिव्हिजन इच इक्विटी शेअर होल्डर विल सरेंडर 50% ऑफ हिज शेअर होल्डिंग. आता याची एंट्री करायची. आता सब डिव्हिजन झालेलं आहे. 1,60,000चे शेअर झालेले आहेत की त्यांची किंमत 10 रुपये आहे. त्यातले निम्मे शेअर होल्डरने त्यांचा शेअर सरेंडर केला. सरेंडर केला म्हणजे कंपनीला परत देऊन टाकले. मग त्याची आपण एंट्री काय करणार तर त्याची दुसरी एंट्री करूयात. एंट्री लक्षात घ्या काय करायचे आहे. 2 नंबर टाका. शेअर सरेंडर केले परत दिले तेवढे इक्विटी शेअर कॅपिटल आपलं कमी होतं म्हणून एंट्री आपण करतो इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. निम्मे करायचे आहेत. निम्मे म्हणजे किती 8 लाखाचे शेअर्स होते पहा. सॉरी 8 लाखाचेच म्हणतोय. 1,60,000चे शेअर्स होते त्याच्या निम्मे किती येतील 80,000. म्हणून इथं लिहिलं तरी चालेल 80,000. आता त्यांची व्हॅल्यू किती आहे 10 रुपये आहे म्हणून 80,000 गुणिले 10 8 लाख. आणि जर हे कळत नसेल तर डायरेक्ट 16 लाखाचे किती झाले 50% 8 लाख. म्हणून इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 8 लाख टू शेअर सरेंडर. काय म्हणायचं अकाउंटला क्रेडिट काय द्यायचंय शेअर सरेंडरला क्रेडिट द्यायचं. म्हणून म्हणणार आपण टू शेअर सरेंडर अकाउंट 8 लाख 8 लाख. आणि नॅरेशन लिहा त्याचं being 50% of equity shares are surrender. being 50% equity shares are surrender. 50% शेअर सरेंडर केले. एंट्री समजली काय केली इक्विटी शेअर कॅपिटल परत केले म्हणून इक्विटी शेअर कॅपिटल कमी झालं म्हणून इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 8 लाख टू शेअर सरेंडर अकाउंट. दुसरा अकाउंट ओपन करायचं असतं शेअर सरेंडर अकाउंट. ही झाली आपली दुसरी एंट्री. आता तिसरं ट्रान्झॅक्शन पाहू. तिसऱ्या ट्रान्झॅक्शन मध्ये म्हटलेले डिबेंचर होल्डर टोटल क्लेम टू बी रिड्यूस टू ₹3,60,000 and these would be satisfied by issuing them the share surrender. ह्याच्या 2 एंट्री करायच्यात आपल्याला. पहिली एंट्री काय करायची की डिबेंचर्स होल्डर काय म्हणतात की आम्हाला क्लेम नको आता डिबेंचरचा आम्हाला शेअर्स द्या. मग शेअर दिल्याची एक एंट्री आणि त्यांचा क्लेम संपल्याची एंट्री. म्हणून आधी आपण त्यांना शेअर्स जे दिलेले आहेत त्याची एंट्री करू. म्हणून त्याची एंट्री आधी आपण करू. नंबर 3 घ्या. 3 नंबरची एंट्री. 3 नंबरची एंट्री आपण करणार नंबर 3 टाकणार. काय केले आपण इश्यू केले. काय इश्यू केले तर शेअर सरेंडर इश्यू केले. शेअर इश्यू केले किती लाखाचे तर 3,60,000चे. म्हणून आपण जेव्हा आपण शेअर सरेंडर केलं होतं त्यांना क्रेडिट दिलं होतं 8 लाखाचं. हे शेअर सरेंडर आहेत. ह्यापैकी आपण किती शेअर्स रिइश्यू केलेले आहेत 3,60,000. म्हणून आपण एंट्री करणार 3 नंबरला शेअर सरेंडर अकाउंट डेबिट 3,60,000 3,60,000. या 8 लाखापैकी 3,60,000 इश्यू केले. इश्यू केले म्हणजे ते कमी झाले इश्यू झाले 3,60,000चे. टू परत कॅपिटल वाढले टू इक्विटी शेअर कॅपिटल 3,60,000
आधी कमी केलं होतं त्यावेळेस आपण एंट्री केली होती इक्विटी शेअर टू शेअर सरेंडर. आता इश्यू केल्यानंतर ह्याची एक्झॅक्ट उलटी एंट्री होते. सरेंडरची एंट्री काय पहा नीट लक्षात घ्या. शेअर सरेंडरची एंट्री आपण काय करतो, कॅपिटल कमी होतं आपलं म्हणून कॅपिटलला डेबिट देतो आणि शेअर सरेंडर तयार झालेले आहे त्यामुळे त्याला क्रेडिट दिलेलं आहे. आता हे शेअर जर इश्यू केले तर एंट्री काय होणार आहे, उलटी होणार आहे. शेअर सरेंडर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. पण किती, 3,60,000. 3,60,000. आता लक्षात घ्या हे शेअर्स आपण डिबेंचर होल्डरला देतो पण एंट्रीत कुठेही त्याचं नाव येत नाही. त्याचं नाव कुठे येतं तर त्याचं नाव नॅरेशन मध्ये येतं. आणि मग ते कसं लिहायचं तर ते लिहा being reissue of surrender shares. being reissue पुन्हा एकदा आपण इश्यू केले ऑफ सरेंडर शेअर्स, जे सरेंडर शेअर्स केले ते टू कोणाला, टू डिबेंचर होल्डरला केले इन फुल सॅटिस्फॅक्शन ऑफ देअर क्लेम ऑफ ₹6 लाख. त्यांचा पूर्ण क्लेम देण्यासाठी 6 लाख रुपयेचा क्लेम होता तो देण्यासाठी आपण सरेंडर शेअर दिले 3,60,000चे. नॅरेशन पुन्हा एकदा पहा. being reissue of surrender shares to debenture holder in full satisfaction of their claim ₹6 lakh आणि एक रेष मारून घ्यायची. अशा प्रकारे आपण काय केली, तिसरी एंट्री केली. आता याची चौथी एंट्री करायची. चौथी एंट्री काय करायची तर पहा मी काय म्हटलं होतं याच्या 2 एंट्री होणार आहे. त्यातली पहिली एंट्री आपण केलेली आहे. आता दुसरी एंट्री काय की त्यांचा क्लेम आता राहणार नाही. हे डिबेंचर होल्डर डिबेंचर्स इथे राहणार नाहीत. तेवढा आपला काय होणार आहे, फायदा होणार आहे. म्हणून हे 6 लाख रुपये काय करायचे, कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर करायचे. म्हणून त्याची आपण चौथी एंट्री करणार. चौथी एंट्री 4 नंबरला 4 नंबरची एंट्री करणार. 6% डिबेंचर्स अकाउंट डेबिट. लायबिलिटी कमी झाली तेवढा फायदा झाला. लायबिलिटी कमी झाली की त्या लायबिलिटीला काय द्यायचं, डेबिट द्यायचं. म्हणून 4 नंबर 6% डिबेंचर्स अकाउंट डेबिट 6 लाख जेवढं होतं तेवढं 6% डिबेंचर अकाउंट डेबिट 6 लाख टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 6 लाख टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 6 लाख. नॅरेशन म्हणायचं being 6% डिबेंचर्स आर ट्रान्सफर टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. 6% डिबेंचर्स अकाउंट आपण काय केले, कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर केले. ते आता राहणार नाही तेवढा आपला फायदा झाला. 6% डिबेंचर्स अकाउंट राईट ऑफ झाले किंवा ते नष्ट झाले, त्यांचा क्लेम संपून टाकला. तेवढे सगळे पैसे आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. म्हणून 6% डिबेंचर्स अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन 6 लाख. ह्या 2 एंट्री समजून घ्यायच्या. नेक्स्ट आता तीही आपली ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, ऍडजस्टमेंट झालेले आहेत. पहिल्याची एक एंट्री झाली, दुसऱ्याची एक झाली आणि याच्या 2 एंट्री झाल्या. कोणत्या 2 एंट्री झाल्या तर एक दिली डिबेंचरला इक्विटी शेअर्स म्हणजे सरेंडर शेअर दिल्याची एक एंट्री आणि दुसरा त्यांचा क्लेम संपला म्हणून दुसरी ती पूर्ण क्लेम संपल्याची म्हणजेच कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर केल्याची एंट्री. 4 नंबरची ऍडजस्टमेंट. 4 नंबरच्या ऍडजस्टमेंटला सांगितलेलं आहे द क्लेम ऑफ द क्रेडिटर शाल बी रिड्यूस बाय 20%. क्रेडिटरचा क्लेम 20% कमी झाला. फायदा झाला आपला. किती कमी झाला, 32,000. क्रेडिटर्सना 32,000 रुपये आता द्यायचे नाहीयेत. त्यांना द्यायचे होते आधी 1,60,000, त्यांना आता 32,000 द्यायचे नाहीत. एवढा फायदा झालाय. क्रेडिटर्स कमी झाले, फायदा झाला. म्हणजेच एंट्री काय करणार, सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. 5 नंबरची एंट्री सन्ड्री क्रेडिटर्स किंवा क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 32,000. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 32,000 32,000 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 32,000 32,000. आणि नॅरेशन लिहायचं being creditors is reduce. याच्या पुढे वाढवलं तरी चालेल. याच्या पुढे वाढवायचं असेल तर लिहा बाय रिड्यूस बाय 20%. being creditors is reduced by 20%. 20% क्रेडिटर्स कमी झाले, रिड्यूस झाले. पुन्हा एकदा प्रॉब्लेम कडे येऊ. ही आपली ऍडजस्टमेंट झाली. याची एकच एंट्री केली. 32,000चे शेअर्स क्रेडिटर्स कमी झाले, फायदा झाला. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन. Out of the balance available, the company decide to write off goodwill, profit and loss account and patents completely and machinery by ₹4,50,000. याचा आपण पाहिलेलं आहे की ह्या सगळे जे ऍसेट आहेत म्हणजेच गुडविल 2,40,000 राईट ऑफ करायचे, प्लांट अँड मशिनरी 4,50,000, पेटंट्स 1 लाखांनी आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,68,000. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का की जर लायबिलिटी साइड जर कमी झाली तर त्यांना आपण काय देत होतो, डेबिट देत होतो. डिबेंचर्स कमी झाले, डिबेंचरला डेबिट दिलं. क्रेडिटर्स कमी झाले, क्रेडिटर्सला डेबिट दिलं आणि कॅपिटल रिडक्शनला क्रेडिट दिलं.
आता ऍसेट कमी होत असेल तर काय करायचं, ह्या ऍसेटला काय करायचं, क्रेडिट द्यायचं. तर कॅपिटल रिडक्शनला काय द्यायचं, डेबिट द्यायचं. म्हणून आपण एंट्री काय करणार, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू गुडविल 2,40,000, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,68,000, टू पेटंट्स 1,00,000 आणि टू प्लांट अँड मशिनरी 4,50,000. म्हणून आपण दुसरी एंट्री करू. ही 5वी एंट्री आपली झालेली आहे. 6वी एंट्री करणार आपण. एंट्री काय करणार, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट. ही अमाऊंट नंतर लिहून घ्या. आधी आपण खालच्या लिहिणार, टू गुडविल. गुडविल किती, 2,40,000. टू गुडविल 2,40,000. टू पेटंट्स 1,00,000. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,68,000 आणि टू मशिनरी अकाउंट 4,50,000. मशिनरी अकाउंट कितीने कमी केली आपण, 4,50,000. आणि नंतर हे सगळ्यांची टोटल म्हणजेच किती, 9,58,000 कॅपिटल रिडक्शनला डेबिट देणार. कॅपिटल रिडक्शन आता किती होणार, 9,58,000. टू गुडविल 2,40,000, टू पेटंट्स 1,00,000, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,68,000, टू मशिनरी 4,50,000. आणि त्याचं नॅरेशन लिहिणार, being write off all intangible asset. सगळे त्यांनी जे इंटँजिबल ऍसेट सांगितले होते त्या प्लांट अँड मशिनरी आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट राईट ऑफ केलेलं आहे. गुडविल राईट ऑफ केलं, पेटंट्स राईट ऑफ केलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट राईट ऑफ केला आणि मशिनरी सुद्धा राईट ऑफ केलं किंवा डेप्रिशिएट केला असं आपण म्हणू शकतो. म्हणून being write off all intangible asset, machinery and profit and loss account. समजली एंट्री, एकदम सोपी एंट्री आहे. 6 नंबरची एकत्रच एंट्री केलेली आहे, कंबाईन एंट्री केलेली आहे. तेही आपलं संपलं. आता आपण 6व्या ऍडजस्टमेंटकडे जाऊ. शेअर सरेंडर अँड नॉट रिइश्यूड शाल बी कॅन्सल. जे शेअर्स इश्यू केलेले नाहीत ते सरेंडर शेअर्स कॅन्सल करायला सांगितलेले आहेत. पहा आता काय करायचं, आपल्याकडे शेअर्स किती झालेले होते, 80,000 शेअर्स आपण सरेंडर केलेले. 80,000चे 1,60,000 शेअर्स केले होते सब डिव्हिजन करून. सब डिव्हिजन केलं होतं, 80,000 शेअर्स होते. एकच मिनिट थांबा. शेअर्स होते 16,000. 16,000चं आपण काय केले होते, सब डिव्हिजन केले होते, ते 1,60,000 आले होते. नंबर ऑफ शेअर्स 1,60,000 झाले, 10 रुपयाला एक. आता या 1,60,000 पैकी 50% सरेंडर केले होते, म्हणजेच किती केले होते, 80,000. या 80,000 पैकी आपण किती शेअर्स इश्यू केलेले आहेत, 3,60,000 रुपयांचे केलेले आहे. म्हणजे शेअर्स किती इश्यू केलेले असतील, 3,60,000. म्हणजेच याला 10 रुपयाचा शेअर्स आहे, म्हणजे किती, 36,000. मग लक्षात घ्या काय करायचंय, 80,000 शेअर्स आपण सरेंडर केले होते. 80,000 शेअर्स समजून घेतलं तरच कळेल तुम्हाला. हे जे आहेत ना, हे सरेंडर शेअर्स आहेत. सरेंडर शेअर्स किती, 80,000. त्यापैकी आपण रिइश्यू किती केले, रिइश्यू हे 3,60,000चे. एक शेअर्स कितीला, 10 रुपयाला, म्हणजेच किती, 36,000 रिइश्यू केले. 80,000तून 36,000 घालवायचे, म्हणजे किती शेअर्स राहिले, 8तून 4 गेले 4. 44,000 शेअर्स जे आहेत हे राहिलेले आहेत, रिमेनिंग आहेत. 44,000, 44,000 शेअर्स की ज्यांची किंमत किती आहे, फेस व्हॅल्यू 10 रुपयाला एक शेअर्स आहे. असे 4,40,000चे हे 44,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत आणि त्याची किंमत किती आहे, 10 रुपयाला. म्हणजेच किती किमतीचे आहेत ते, 4,40,000चे शेअर्स जे आहेत ते काय करायचे, आपल्याला कॅन्सल करायचे आहेत. हे शेअर्स आपण इश्यू केलेले नाहीत. त्यांनी सांगितलेलेच आहे, पहा, शेअर सरेंडर अँड नॉट रिइश्यूड शॅल बी कॅन्सल. जे सरेंडर शेअर्स केले ते 80,000, त्यापैकी रिइश्यू आपण केले 36,000, राहिले 44,000. हे 44,000, 44,000 शेअर्स आर रिमेनिंग. ते आता काय करायला सांगितलेले आहेत, आर कॅन्सल करायला सांगितलेले आहेत, ते आता नष्ट करायला सांगितलेले आहेत. तेवढा आपला काय होणार आहे, फायदा होणार आहे. मग काय करायचं, त्याची एंट्री, शेअर सरेंडर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन. म्हणून आपण त्याची एंट्री करून घेऊ. एंट्री आपण करणार, शेअर सरेंडर. शेअर सरेंडर किती शेअर्स होते, तर शेअर्स ते लिहून घ्या. शेअर्स होते 44,000. कसे आले मी तुम्हाला दाखवलेले ते, 44,000 शेअर्स गुणिले 10, 10 रुपये, म्हणजेच किती, 4,40,000. टू कॅपिटल रिडक्शन 4,40,000. शेअर सरेंडर अकाउंट डेबिट 4,40,000. टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 4,40,000. आणि नॅरेशन, being unissued surrender share is transferred to capital reduction account. ट्रान्सफर केले, कॅन्सल केले.
being unissued surrender shares is transferred to capital reduction account. सगळं काही झालेलं आहे. आता काय करायचं, कॅपिटल रिडक्शन अकाउंट एक छोटंसं अकाउंट तयार करायचं आणि त्याच्यावरती कॅपिटल रिडक्शनच्या ज्या ज्या एंट्री झालेल्या आहेत त्याचं पोस्टिंग त्या अकाउंटवरती करून घ्यायचं. तुम्ही कॅपिटल रिडक्शन अकाउंट आपल्याला असेल तर ते पाहू कसे कसे त्याचं पोस्टिंग करायचं आहे ते. हे कॅपिटल रिडक्शन अकाउंट मी दाखवतोय तुम्हाला. कॅपिटल रिडक्शन अकाउंट आहे आणि हिच्या आधी आपण ज्या जनरल एंट्रीज केलेल्या आहेत त्या जनरल एंट्रीज वरनं एक एक एंट्रीचं पोस्टिंग करून घेऊ. पहिल्या एंट्री मध्ये पाहू कॅपिटल रिडक्शन अकाउंट आहे का. पहिल्या एंट्री मध्ये कुठेही कॅपिटल रिडक्शन अकाउंट नाही, डेबिटला पण नाही आणि क्रेडिटला पण नाही. दुसऱ्या एंट्री मध्ये पण कॅपिटल रिडक्शन अकाउंट कुठेच नाहीये. तिसऱ्या एंट्री मध्ये पण कॅपिटल रिडक्शन अकाउंट कुठेच नाहीये. चौथी एंट्री पाहू. चौथ्या एंट्री मध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंटला क्रेडिट आहे. मग आपण त्या अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. त्या अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि म्हणायचं बाय 6% डिबेंचर्स. बाय 6% डिबेंचर 6 लाख. पहा इथे ही चौथी एंट्री आहे, त्याला क्रेडिट होतं. या क्रेडिटचं क्रेडिटला गेलो आणि डेबिटचं अकाउंट लिहिलं बाय 6% डिबेंचर 6 लाख. अशा प्रकारे ती पोस्टिंग करून घेतलं. नेक्स्ट परतचे एंट्री पाहू. नंतर पाचवी एंट्री पहा. पाचव्या एंट्री मध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट आहे का, तर आहे. कुठे आहे, क्रेडिटच आहे. क्रेडिट आहे म्हटल्यानंतर क्रेडिट साईडला जायचं आणि डेबिटचं नाव लिहायचं. म्हणून आपण क्रेडिट साईडला जाऊ. क्रेडिट साईडला आलो, डेबिटचं नाव लिहायचं बाय क्रेडिटर्स अकाउंट 32,000. बाय क्रेडिटर्स अकाउंट 32,000. अशा प्रकारे तेही पोस्टिंग करून घेतलं. नेक्स्ट पाचव्या एंट्रीचं पण पोस्टिंग झालेलं आहे कॅपिटल रिडक्शनचं. सहाव्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंटला काय आहे, डेबिट आहे आणि क्रेडिटची नावं कोणती आहेत, तर टू गुडविल 2,40,000, टू पेटंट्स 1 लाख आणि टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,68,000 आणि टू मशिनरी 4,50,000. याचं पोस्टिंग करून घेऊ. कॅपिटल रिडक्शनला काय आहे, डेबिट. म्हणून त्या अकाउंटच्या पुढे जायचं, आपण डेबिटला जायचं. डेबिटला यायचं. टू गुडविल 2,40,000, टू पेटंट्स 1 लाख, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,68,000 आणि टू मशिनरी अकाउंट 4,50,000. अशा प्रकारे आपण हे चौघांचाही काही केलं. तिथे डेबिट दिलेलं आहे. कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिटला त्याचं पोस्टिंग करून घेतलेलं आहे. टू गुडविल 2,40,000, टू पेटंट्स 1 लाख आणि टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,68,000 आणि मशिनरी 4,50,000. पहा इथे जे जेवढं दिलं होतं ते सगळ्यांचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण सातव्या एंट्रीकडे येऊ. सातव्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट आहे का, पहा आहे. काय आहे सातव्या एंट्रीमध्ये, कॅपिटल रिडक्शनला क्रेडिट आहे. क्रेडिट आहे म्हटल्यानंतर त्या अकाउंटच्या पुढे जाणार, आपण क्रेडिटला जाणार आणि डेबिटच्या अकाउंटचं नाव लिहिणार बाय शेअर सरेंडर 4,40,000. जाऊयात. कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला आलो आणि डेबिटचं नाव लिहिलं बाय शेअर सरेंडर अकाउंट 4,40,000. 4,40,000. सगळ्या एंट्रीचं आता आपण पोस्टिंग केलेलं आहे. सातव्या एंट्री पर्यंत पोस्टिंग केलेलं आहे ना, आपण 7च एंट्री केलेल्या आहेत. आता आपण पाहायचं की ह्या अकाउंटवरती कोणता बॅलन्स शिल्लक राहतोय का, कोणती साईड मोठी ती पाहिजे. क्रेडिट साईड 5, 6 लाख आणि 32 आणि हे 4,40,000 यांची टोटल केली तर ती येईल 6 4 10. किती ती टोटल, 10,72,000. 10,72,000 येईल. 10,72,000. हे 18 लाख नाही, 10 लाख आहे. 10,72,000. त्याच्यामधून 2,40,000 वजा करा. 1 लाख, 1,68,000 आणि 4,50,000. बॅलन्स किती राहील, 1,14,000. बॅलन्स किती राहणार आहे, 1,14,000 हा बॅलन्स राहणार आहे. आणि त्याला नाव काय द्यायचं, तर त्याला नाव द्यायचं कॅपिटल रिझर्व. टू कॅपिटल रिझर्व त्याला नाव द्यायचं टू कॅपिटल रिझर्व. ही सगळ्यात शेवटची एंट्री होती. काय एंट्री होणार आहे, तर हा जो बॅलन्स आलेला आहे तो बॅलन्स कॅपिटल रिडक्शन वरचा आपण कुठे ट्रान्सफर करणार, कॅपिटल रिझर्वला. एंट्री काय होईल, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व 1,14,000. एंट्री समजली. कॅपिटल रिडक्शनच्या कुठलेल्या आपण डेबिटला, म्हणून कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व 1,14,000. मग आपण ती एंट्री करून घेऊ. सगळ्यात शेवटची कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 1,14,000
टू कॅपिटल रिझर्व्ह 1,14,000. नरेशन being balance on capital reduction account is a transfer to capital reserve account. कॅपिटल रिडक्शन वरचा बॅलन्स आपण कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्सफर केला. अशा प्रकारे आपण या प्रॉब्लेम मध्ये एंट्री किती केलेले आहेत? 8 एंट्री केलेल्या आहेत. जनरल एंट्री झालेले आहेत 8. आणि आता आपण याचं बॅलन्स शीट पाहू. बॅलन्स शीट पहा. आता जे जुनं बॅलन्स शीट दिसतंय म्हणजे हे जे जुनं बॅलन्स शीट आहे याच्यामध्ये जे काय आपण बदल केले त्याप्रमाणे नवीन बॅलन्स शीट करायचं. आता बदल करत असताना लक्षात घ्या बदल कसे करायचे आहेत. आता हे गुडविल दिसणार आहे का नवीन बॅलन्स शीटला? दिसणार नाही. काय काय येणार आहे तर हे बिल्डिंग येईल पूर्णपणे 8,60,000ची. त्याच्यानंतर प्लांट आणि मशिनरी कमी होऊन येणार आहे. प्लांट आणि मशिनरी येणार पण किती येणार तर हे 7,40,000तून 4,50,000 गेल्यानंतर जी राहील ती येणार. पेटन्स येणार का? पेटन्स येणार नाही, ते राईट ऑफ झालेले आहेत. स्टॉक इन ट्रेड आणि डेटर्स आणि कॅश हे आहे असे येणार आहेत. याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही, ते आहे असे येतील. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येणार नाही, पेटन्स येणार नाही आणि इथं 7,40,000 येणार नाही. तर दोघांची वजाबाकी केल्यानंतर जे राहतात ते येतील. गुडविल पण येणार नाही. ऍसेट साईडला जे येणार आहे ते म्हणजे बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, डेटर्स, कॅश आणि हे प्लांट अँड मशिनरीच्या बाबतीत फक्त अमाऊंट चेंज होणार आहे. काय होणार आहे? 7,40,000 मधून 4,50,000 गेले, जे राहिले ते घेणार आणि हे P&L तर येणारच नाही. इक्विटी शेअरच्या बाबतीत चेंज होणार आहे. काय चेंज होणार आहे? हे 16,000 जे होते ते 16,000 न राहता आता किती झालेले आहेत? ते आधी सुरुवातीला झाले 1,60,000. नीट समजून घ्या. सुरुवातीला झाले 1,60,000, त्यातले 80,000 काय झाले? कमी झाले, वजा झाले, कारण ते शेअर सरेंडर केले. म्हणजे राहिले किती? 80,000 राहिले. त्या 80,000 जे राहिले त्याच्यामध्ये परत आपण इथे डिबेंचर्स होल्डरला दिलेले आहेत 3,60,000चे. म्हणजेच किती दिले ते? 36,000 दिले. ते 36,000 ऍड होणार. नंबर ऑफ शेअर चालले आपलं. नंबर ऑफ शेअर 36,000 ऍड होणार. म्हणजेच किती येतील? 6, 8 आणि 3 11. 1,16,000. यांची शेअरची व्हॅल्यू किती आहे? 100 रुपये नाही. आता ती किती आहे? 10 रुपये आहे. शेअरची व्हॅल्यू 10 रुपये आहे. 1,16,000 एवढे शेअर्स येणार आहेत. 1,16,000. त्यानंतर हे डिबेंचर्स येणार नाहीत आणि सन्ड्री क्रेडिटर्स 1,60,000 न येता त्यातनं 32,000 वजा झालेले आहेत. ते 32,000 वजा झाल्यानंतर जे येतील ते काय येणार आहे? सन्ड्री क्रेडिटर्स येणार आहेत. पाहू आपण बॅलन्स शीट कसं करायचंय. बॅलन्स शीट पहा. बॅलन्स शीटला म्हणायचं रिवाइज बॅलन्स शीट आफ्टर रिकन्स्ट्रक्शन ऑफ साई लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. लायबिलिटी साईडला पाहू. लायबिलिटी साईडला काय काय येणार आहे? सुरुवातीला आपण पाहिलं होतं. सुरुवातीला हे गुडविल येणार नाही, बिल्डिंग येणार आहेत 8,60,000ची. प्लांट अँड मशिनरी येणार आहे वजा होऊन झाल्यानंतरची जी रक्कम आहे ती. त्यानंतर स्टॉक इन ट्रेड, सन्ड्री डेटर्स आणि कॅश पाहू. बिल्डिंग 8,60,000, प्लांट अँड मशिनरी वजा होऊन आलेली आहे 7,40,000 मधून. 7,40,000 मधून 4,50,000 वजा केले, राहिले 2,90,000. स्टॉक इन ट्रेड आहे असा याला 1,60,000. सन्ड्री डेटर्स मध्ये नो चेंज 90,000. कॅश नो चेंज 2,000. बाकीचे कोणतेही काही येणार नाही. ही झाली आपली ऍसेट साईड. लायबिलिटी साईडला पहा. लायबिलिटी साईडला मी तुम्हाला सांगितलं होतं की 16,000 शेअर्स होते की त्यांची व्हॅल्यू 10 रुपये झाली. ते 50% परत केले, 80,000 आले. त्याच्यामध्ये 36,000 ऍड केले, म्हणजेच किती आले? 1,16,000. इथे पहा तुम्हाला दिसत असेल इथं आपण ते वर्किंग केलेले आहे. 1,16,000 कशी शेअर्स आले? 1,60,000 झाले, त्यातनं 80,000 गेले, 80,000 राहिले, 80,000 मध्ये 36,000 रिइश्यू केले, 1,16,000 आले. ते 1,16,000 जे आहेत त्याचं आपण इथे घेणार 1,16,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. हे केल्यानंतर किती येतील? 11,60,000. किती आले? 11,60,000. त्यानंतर लायबिलिटी साईडला आणखीन जर आपण पाहिलं तर लायबिलिटी साईडला हे डिबेंचर्स येणार नाही. सन्ड्री क्रेडिटर्स 1,60,000तून 32,000 वजा केल्यानंतर जे राहतील ते येणार आहेत. मग ते किती आहेत? सन्ड्री क्रेडिटर्स 1,28,000. आणि सगळ्यात शेवटी ही जे आपण कॅपिटल रिझर्व्ह ट्रान्सफर केला होता जनरल एंट्रीमध्ये 1,14,000, तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायचा, कारण तो रिझर्व्ह आहे. रिझर्व्ह आपण कुठे रेकॉर्ड करतो? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करतो. म्हणून तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सगळ्यात शेवटी लिहायचा कॅपिटल रिझर्व्ह 1,14,000. आणि मग हे बॅलन्स शीट टॅली करायचं.
ऍसिडची टोटल येईन 8 आणि 2 10 आणि हे वरचे 14,02,000 आणि इकडे सुद्धा किती येते 14,02,000च टोटल येते. अशा प्रकारे हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. सगळ्यांना समजला असेल तर मग आता आपण थांबू.